हे तुमचं घर नवीन. वा वा वा. एवढं छान बांधून दिलं तुम्ही आम्हाला. मग आता लहानाची लेकरं म्हणलं नीट पाहून घ्या कुणाला कोणतं आवडतंय ते. आणि एक लक्षात ठेवा, मरलोय मी, रक्ताचं पाणी केलं, लय कष्टातून उभं केलंय. मस्त सांभाळा, चव लक्ष ठेवा. हो किती दिवस झाला इथं आला? तो आलता कधी पाणी फिरे काही मग कमी जास्त बघायला? रोज पाणी मारते राव. मी नव्हतं आलो, मी जरा काम होतो तुम्ही. बाकीचेच काम बघा. भाडे आता म्हणलं लय दिवस झालं भाडे राहतात. तुम्ही नाही तर तुमचे लेकरं तरी स्वतःच्या घरात राहते. पूर्ण नीट बघून घ्या. हो 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 हा घेते ना बघू. छान आहे. चल एक काम करा आता, हा तुम्ही ना ती प्लास्टरला गाऊन दिसायला आज येतो उद्या येतो, ते सिमेंटचं वाळूचं आणि त्या गाऊंडचं नियोजन करू. आला नाही ते गोंडी. नाही ना, बर. काय हाताखाली कमी जास्त पडलं तर इटा वाळू होता ना काय? नाही नाही तसलं कुठं एवढं वाचायचंय? कोणाला सांगायचं आहे की नाही? ऐकतं पाहिजे राहायला व्यवस्थित, आहे की नाही? हा पप्पा, ह्या दोन खुट्टे कशाला बांधलेत? लटकायला का? वैतागलो तर बापूला पाठी घ्यायला. म्हातारपणी कटाळलो. नाही तसं लटकायला नाही हो. असं अरे चौफळा माझ्यासाठी इथं. मग तू चौपाळ्या बसून खाणार होती. मग? लाज नाही वाटणार काय इथं बसून खायला? हा तुम्ही कमवलं का मी कमवले? तुम्हीच कमवले. आम्हाला लाज नाही वाटणार का आयत बसून खायला? असं म्हणायचं होतं आम्हाला. जा बघा नीट नाटकात जाऊन जरा. हो हो बायका बघते ना, बायांची काम आम्ही करायचे. हो. जा रे, बघून ये. येऊ का? हा तुम्ही ते गोंडी बघा. हा गवंडी बघून येऊ का? हा आणि एकदा बघून झालं ना ते साहित्य सगळे इटा पिटा आहेत ना, सगळ्या एका जागेवर ढिगारा घाला. 8 रुपयाला किती झाली? किती? 8. एक वीट 8 रुपयाला. टोटल किती विटा असतील इथं? बरं, जाऊ द्या. बापू बघा तुम्ही. बाई, 8 रुपयाला एक हिट झाली. 8. आपल्याला काय झाट माहित नाही. मस्त बांधले. इथं डायरेक्ट आपण दरवाजा टाकू. हा मस्त मस्त. इकडे मस्त आपण. हा इकडे मस्त. इकडे बाथरूम आहे ना. कोणाचं चोर आहे तर काय? बाथरूम चालू नाही झालं तर माणूस हा काय बसलाय. अरे बाबू याच्याशी गमी नाही टाका तू. मी मिस्त्री. कोण आहे? मिस्त्री. आणि काहीच तरी घेऊन बसलाय काय? हा? अहो ही मी बांधलंय. आमच्या बापाने बांधलंय. तू बांधलं म्हणजे माणसं कसं खोटं बोलतो तू? कशाला आमच्या खोटं बापाने बोलतो? बांधलंय ते. मारायचं काय कारण नाही. आमचं बापाने घर आहे बांधलंय. ते. हा. तुमचा बाप काय मिस्त्री आहे काय? नाही मग अहो तुम्हाला काय बोलताय कळतंय का? घरात काम केले त्यांनी. गौंडे आहे तो. येडे डोके. गवंडी? हा हे होतं भिवंडी. तुला लय डोके मला येड्या डोक्याची म्हणती. बाई काय बघा ती मस्त काय छान आहे. काम करा. अरे बापरे. काय तुम्ही बाहेर हो तुम्ही. एकच बाथरूम बांधले वाटतं. हा? एकच बाथरूम आहे. इकडे या. आव पटकन इकडे या. आव या आले का? आव ही रूम आपली. आपली? कमून विचारा की. अगं, इकडं समोर ही रूम खिडकी आहे, मला तिकडे आवडली. ही माझे जिथं आहे तिथं चलतो. इथं तुम्हाला माहिती का? संडास बाथरूम आपल्या रूम मध्ये. हा का? आहे ना, मग बरं आहे, रात्री ती दोन माझी वाजता रूम आहे हे. माझ्या इशाला येते. मामांनी मला परवा सांगितलंय. काय नाही इकडे मी गेला. काय माहिती का वहिनी? अरे तुझे घरी इस्त्री. नाही काय माहिती का वहिनी, मला कधी बी रात्रीची 2ला 3ला बघायला लागते ना. तू तुमच्या बाजून बांधून घ्या ना. मी मोठा आहे. मला ही रूम पाहिजे. मला बी रात्री कळली ती. मला बी मग ती मी काय करू? बायको सांगाय. आम्ही मी काय देत म्हणतो, असतोय. मी छोटा आहे ना. की मीच रूम घेणार आहे. काय काय नाही. ती फॅशन बाज राहून तिकडे नाटक दाखवायची. आम्हाला दाखवायची नाही. कुणाला बोलती? गाऊंडर कुठली? ती तुला एकदा सांगितलं समजत नाही का? ती रूम मी घेणार आहे. मग आता तुम्हाला सांगते ना, बाथरूम बसली रूम मला लागते. मी नाही जात बाहेर. माहिती का तुला? असं बोला नाही ती बाहेर जात नाही. तुम्हाला बाहेर जायची सवय. तुम्हाला राहू द्या. तुम्हाला राहू द्या. किचन पाशी बसली रूम आम्हाला. नाही ती बी आम्हाला लागती. दोन लागते. आले काय त्याच्यावर झोपायचं का? आम्हाला 1 BHK पाहिजे. कळलं का? किचन आणि मामाला 1 BHK काय तुम्हाला दिलंय का? तुमच्या बापाने दिलंय का 1 BHK? बापा बिपाचं कोणाचं नाव काढते का? मला सांगा, नाहीतर रिप्रीला धरून आपटील मी आता. तुम्ही मला कशाला धरताय? कोणाला धरू मग? बायकोन ती बाई. बायकोन तू. कोणाला धरू मी? कोणाला धरू मी? सांग. तरी पळायला नको. मग मी तुला बायको धरू का? मग त्या बायको धरू का? माझी बायको मला धरून देत नाही. अहो तसं नाही म्हटलं. म्हणजे भांडणं करताना आडवा म्हणजे धरा तिला. तिला असं धरतो मारती का? हा असं.
बरं ऐका मी काय म्हणतो, एक रूम तुमची, तुम्हाला मास्टर बेडरूम पाहिजे ना, तुम्हाला तर तुम्हाला एक रूम तुमची, एक रूम आमची. पण माझं ऐकून घ्यायचं. काय म्हणते मी, इथं फोटो आमच्या दोघाचाच लागणार. काय हा. अरे एंट्री आमची इथून होणार बावळ, तुला कसं कळत नाही? तू मामांजीला वरती बांधाय सांग ना दुसरं. फोटो आमचाच लागणार. ऐका, आम्ही बारकेत म्हणून सगळं सहन करणार असं नाही. हा, मी गावठी जरी असले ना तरी चालाक आहे. मग तू चला काय तर वर बांधून घे ना बाई. वरती कुठं भिंतीला कुठं लावू, वरच्या त्या ह्याला स्लॅबला. ही आमच्या इशाला येते असं म्हणते मी. होय हो, तुमचा बाप का मेंटल आहे का, डोक्यात गेलेला आहे का? त्याला कळत नाही का 2 लेख आहे तर वर 1 बेच खाली 1 बेच बांधायची. एक किचन मध्ये वाहिले राहायचं कसं, एका टॉयलेट मध्ये कसं आपण वापरायचं सांगते तुम्ही. तुला मेंदू कमी आहे का? मेंदू कमी तुला नाही आहे. काय बापा शिकवलं नाही तुला. टायमाला काजू बदाम खाल्ले नव्हते काय, बियासन खाल्लं होतं बटाट्याचं. अगं सगळं बांधून ठेवलं बापून, पण चांगलं तुम्हाला मोठं आपल्याला घ्यायचं, बाकीचं खायचे खराब असेल ते यांना देऊन. काय का तुला आता कळलंय मला. खाऊन बियान सगळं माहिती मला, अजिबात भेटणार नाही इथं तुम्हाला. आजूच आहे नुसता मेंटल कुठला. ते काय नाही ते टॉयलेट वाट. ए बहिणी, तू मेंटल, तुझा भाऊ मेंटल, तुझा कांदार मेंटल. नाही, काय करताय? नीट बोल जरा. इकडे तुम्ही पण इकडे व्हा. काय ग, काय अशी राहते? काय होतंय काय तुम्हाला? तुला काय होतंय? काय होतंय तुला? माझा अंत पाहायचा ना. मला पण लागत कळलं का? शांत बस. तुला कळलं का? बोलायचं मोठ्या माणसाशी. समजून सांगा नाही तर तुम्हाला दोघांना बी रेटिंग सांगा माझ्या बोट बघा ही किती बाईला झालंय. बघा टिकली लावून हिंडतंय. बघा बायकोचा बैल झालाय. ती काय का होऊ नये, तुला काय करायचं? काय का होईना माझ्या नवऱ्याला लावू ना. बाकीच बोल. ही तर ना माझ्या बापाने पैसे दिले 4 लाख रुपये. सांगायचं नाही. विटा आणायला, सिमेंट आणायला, तुला काय माहिती? तुला गावातून घरातून बाहेर निघायचं का? ऐका, बघितलं का इटा आणायला पैसे दिलेत. हाय का ह्यांच्याकडे दमडी? अगं पण तुझा बाप तर गवंडी ना. भाऊजी, तुम्हाला माहितीये का माझ्या बापाकडे आता ना लय पैसे आहेत. होते पण आम्ही कोणाला दाखवत नव्हते. मग तुम्ही ते- तसं विचारा ना. त्यामुळेच खूप राहत होते झुडपात. काय काय म्हणली? झुडपात राहत होते का नव्हते? बापरे, किती वरडती अगं. तुम्ही मला हात धरला मला. हात त्यावर धरून हातात देईन. मी नाही हात मोडून हातात देईन. हात मोडल्या मग मी काय करू? पकडायला पकडा ना. आवाज यायला की. मला भेटत नाही बाई. सोड. म्हणे सोड. पांढरे पाले कुठले, तुला अक्कल आहे का? निघ माझ्या घरातून. मला दुःख आहे पण. निघ माझ्या घरातून. ढेकून तू लागलेला आमच्या घराला. काहीतरी तुम्ही बोला ना, माझी साईड घ्या ना जरा. बाय बायांच्या भांडत माणसं पडत नाही. धरा तिला. मी कसं काय धरू? आम्हाला तुम्ही पण भांडू लागा ना. म्हणजे तुम्हाला नाही राहायचं घरात, तुमचीच हात आहे ना. मी राहणार नाही इथं. मी चालली माझ्या माहेरी. सांग. माझी पागरं नसते इथं. जा, जा. मी का सोडू माझ्या सासऱ्यांमधले का सोडू? अगं, माझ्या बापाने पैसे दिले 4 लाख. हा, ती बापाचं. उदाक मला नाही सांगायचं, कळलं का? थांब तुला एक गोष्ट सांगते इकडे इकडे. भाऊजी, हे किती नालायकपणा आहे, कळतोय का? कळतोय का यांना नालायकपणा? आपण लहान आहेत का नाही? आपण ह्या गोष्टी करायला पाहिजे. ते करतात बघा, कोपऱ्यात गेले. लाज वाटते त्यांना, लाज वाटते. गेले असतील कोपऱ्यात, चाललं असेल त्यांचं काहीतरी. तुम्ही तर तसलेच आहे तो. आपल्याला काय करायचंय, कोणाचं काय चालतंय, कोणाचं काय चालतंय देव. हा, मी कसं हा मध्ये पडतो का? जेवढं तुला भांडते जेवढं तुला हाणते ना तेवढं हाण. कशासाठी? मी कसं हाणू? ती मला नाही ना म्हणता येत. मला तुला काय म्हणता येत नाही ना. भांडता येत ना म्हणजे काय? मग ते सगळं त्यांचं चुकून जाईल माहिती का? मला माहिती का? अरे बापरे, मग आपल्याला काही नाही का? आपल्या इच्छाचं आपल्याला राहील घाट्या. घंट्या. हा तुला नाही कळत घाट्या ते राहील मग. हा तुला भांड हारू नको. हारू तू नको. हरली ना तुला परत मग तुझ्या बापाकडे सोडून वाय त्या हा, हे हाताखाली नको इटा मार. ना. हे कशाला माझा बाप इथंच काम करतोय म्हणून सांगतो. आणि मी आता सांगा ना आता, आज- इंजिनियर झालंय, असा मोठा प्लॉट घेतलाय मुंबईमध्ये. पहिला गवंडी होता आणि गवंडीतून इंजिनियर होता. असं बोलावं अरे त्या बापाला बाराखडी येत नाही, आई बी म्हणता येत नाही. म्हणजे तुम्ही माझ्या बापाची इज्जत घालवायला बाबा लागला ना? आपल्या आपल्यात भांडणं नको. मग तुला बी लिहिता वाचता येत नाही मला माहिती, पण खोटं सांगितलंय ही शिकलेली म्हणून. हा मला माहिती ते फाटक्या गावांवर हिंडायची तरी मी तुला पसंत केलंय, प्रेमात लग्न केलंय ना. हा तुम्ही तसं हे म्हणून ना. राहू दे आता ते का? भांडायचं बघा ती. राहू दे भांडायचं. नको मूड मला मूड मध्ये दारू मी नाही रूम. हा, नको नको चल. चालतं. बरं तुम्ही मग थोडं थोडं नाही नाही माझी मी साईड फक्त घ्या. हा तुझी साईड घेतो. बापरे, चाल बाई, पुढं. मला भांडता येत नाही किंवा तुम लढो हम कपडे सांभाळते. ठीक. मग कोणाचे कपडे? काढू नको तिथे फक्त भांडण करते मग मला. या अगोदर. मी काय म्हणते, हे यायच्या अगोदर आपला बिछाना इथं पडला पाहिजे. प्लास्टर झालं की
रात्रीचाच. त्याच उद्या कुठे या कचऱ्यात आणून काय टाका. मागे पडते का तो बी फटकावून तिला बघा आता पासाड नुसती खाऊ मोठी झाली बघू ना काय कपडे घालून आली जरा काय style बघ. म्हणतोय मसाड नुसती खाऊ मोठी झाली ताकद आहे का नाही तुझ्यात हा? तुम्ही फटकाव तिला मी तुम्ही तुझ्या मला मागं चिडून उभा. दिले आता. आता बघा बघा तिचं नाक नाही चेपिलू ना तिथून पुढं हा. काय बघून आले तुम्ही काय काय मग काय, काय, काय? काय ते आम्हालाच देणार आहे. मामांना आम्ही फोन लावला होता. मामांना आता बोलवून घेतले. माम म्हणलं ती रूम तुला बाथरूम कडची आणि किचन कडची पण तुला म्हणले हा. त्यांना वर बांधून देऊ. तिच्या बापाने पैसे दिले तर असं बोललं आहे का नाही हो? हा असं बोलले. इतकं भारी बोलले मामांजी तुला तर ना तुला ना मी बघ कशी उलटी मालची करतो तू कसं काही नाही उलटी तीच बघते मी बी तुझा ना आपण कशाला बायकांच्यात पडत? माझ्या हातात उचलून दाखवा होतं. बार, 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 मी बार. पण लय डेंजर आहे हा. खरं म्हणलंय तिला. मला बघ तू मला राग आला ना बघ मग मला बी राग आला ना मग मी म्हणते, हा, कोण हा, असतो? हा, कोण हा, असतो? हा. डोक्यात. हा, जा मग, पोलिसात आहे एवढं लक्षात ठेवायचं हा. असू दे मग हा, मी बी काय त्याची लढण मी काय म्हणते मी ना लग्न झाल्यापासून तुमचा रागच बघितला नाही. तुमचा राग कसा आहे बघू ना त्यांना. मला राग बघायचं तुला हा भांडणं करा. मला राग बघायचं तुला आत्ता भाई गेली तू मला राग बघायचं तुला तू ऐकणार नाही का असं नाही ऐकणार का तू त्याला सांग का मी कोण आहे सांग त्याला मी कोण मला राग किती त्याला बघितलं का बघितलं तुम्ही म्हणलं माझा राग दाखवा ना. मला काय भीती वाटते. अगं मी कोण आहे ते सांग काय रे बाळा? तू लहान आहे बरं का नाही, पण पहिलवान आहे ना आता बघ माझ्या नवऱ्याचा राग. तुला दाखवते कशी आहे ती. बरं, ओरडून पाडीन माझा नवरा. आता बघ बघ. थांबा तुम्ही थांबा तुला माहिती ना मी ब्लॅक बेल्ट कराटे चॅम्पियन मी पाजला पाजला पाहिलं तरी असलं तरी हे काय बायांगत करते असं. अय्यो, नीट व्यवस्थित. असं मग असं ठीक आहे हं? फोटो नाही पाहिलं असं विटली ते बघितलं का बघितलं का मी म्हणलं होतं का नाही माझ्या नवऱ्याच्यात किती दम आहे. का ग कसं झालं आ? काय दम दाखवला काय नाही आता परत मला राग आला मी जे सांगितलं तेवढं पाहिजे मला आता सांगतो तू तू काय मध्ये येते काय हा तुला आता तू भांड ना तू बायांची बरं नाही भांडायचं असतं मला सांग भांडते संग अगं भांडा नाही मारित ती अगं नाही मारित मार, मार, मार. नाही आता तर मारितेच मी. ही काय घाबरती काय हा, ती काय घाबरते का? ही बी ब्लॅक बेल्ट ही बी कराटे चॅम्पियन आहे कुठला कराटे चॅम्पियन बॉक्सिंग मी चॅम्पियन तुला तरी ती हा, मी काय दाखवू का? म्हणते ती रूम मी घेतली काय हा? ती रूम मला पाहिजे हा. हा मग आता तू मामांची आले ना मामांसोबत बोल सारखं सारखं अगं भांड तू भांड मग त्याचं ऐकत नाही तू भांड भांड तिला दे दोन ए, बावळ! मला अगं तू भांडायचंय ना? मला तिकडे दे दोन तीन ठेव तिला दे ठेवून इकडे आहे मी इकडे अगं, मारलं अरे तिने मारलं तुला हो मारलं तिने मार, 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 अजून मार, मार, अजून मार, मार. हाण, 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 याला मी हाण. मामाची मामाची काय घरावरून आणतोस? मला ध्यान ठेवा म्हणलं जरा लक्ष मी पोळी खेळत होत्या, पोळी. नाही आम्ही उत्तर द्यावा प्लास्टरचं मामाची भांडण नव्हतं खेळत हे असं खेळत होतो एका कसं असं मामाचे मी खरं सांगते तुम्हाला मी खरं सांगते ते काय झालं मला पलीकडची रूम आवडली तिथं टॉयलेट आहे आणि किचन पण पाहिजे. मी काय म्हणलं हिला वरती बांधून द्या त्याच्यावरून भांडणं चालले तीच रूम पाहिजे मला बाकी रूम नको. भांडणं एवढे इकडे येतो काय सांगत होते तू माझ्या बापाने किती 4 लाख सांगत होते दिले म्हणून कुणी मी नाही म्हणलं मग असलं कोण काही. म्हणलं? या कळलं तुझं बाप 4 लाख मी कशाला म्हणली मी म्हणली का नाही नाही म्हणून मामंजी इथं काहीच नाही कशाला म्हणून? काय म्हणले माहिती का ती बी बेडरूम आमची आणि ही बी बेडरूम आमची आम्ही कुठं झोपू किचन बी आम्ही काय नाही नाही तुम्ही खर्च तुमचे पैसे बरोबर आहे 2 बेडरूमला आमचे भांडणं झाल्यावर मग ती त्या बेडरूम बापू. मी इकडे झोपन हे पोर तुमचेच आहे का दोन्ही? आता काय सांगायची का लहानपणापासून आता लग्न करून दिले तरी माझ्याच भावाचं मी काय म्हणलं बापू
मास्टर बेडरूम घ्या तुम्ही बा आम्हाला ते मागची बेडरूम द्या नाही मामा तरी बी नाही तसं म्हणते. नाही चालणार अजिबात नाही नको अरे थांबा. आम्ही समजूतदार का ते समजूतदार कोण समजदार तुम्हाला कळलं आता? आता थांबा. बघितलं का लोक एवढी डांबरट तिथं डोक्यात घालून मारते तिला. आई आजच कार्यक्रम हा अरे अरे बॉक्स थांब. अरे थांब. मी कुठं काय आणलं तो? थांब एक मिनिट. तुम्ही ज्या घराकरता भांडताय ना त्या घराला आहे ना बापून दुसरी बायको केली परत बापरे आणि काय तुला- तुला- तुला हे- अरे तुम्ही मोठाले तर ती नारकली तर त्यांनी लग्नात बोलवायचं ना तिथं गुलाबजामुन तरी खाल्ले असते. गुलाबजामुनचं तुम्हाला काय काम धंदा करायचं तिकडे सेपरेट घ्यायचं नाही तर भाड्याने राहायचं. ती माझ्या दुसऱ्या बायकोच्या बारकाल्या पोरांसाठी बांधले. मला वाटलं बरं मामांजी मला एकच रूम द्या चालेल एक नाही पाऊल सुद्धा नाही मला ठेवायचं. जागाच नाही घरात मामांजी मामांजी माझं ऐका ना माझं ऐका मी तर हॉलमध्ये पण झोपन आम्ही दोघे दाखवून टाकू काय इथं पापड तिकडे पटांगणात कोपी टाकायचं तुम्हाला. नाही मामांजी ऐका की मी बारकीसून तुमच्या लाडाची सून आहे का? चोर आहेत ना चोर नाही पूर आहे तर बाबा माझ्या पाहिल्या बायकोची. मला मारलेला मालक मग अशी म्हणजे मला द्या ना एखादी रूम कुठेतरी. कशाच्या रूम आता तुमच्याच बांध इथं राहायच्या बघू दाट घेऊन. बरं मी काय म्हणतो ते ठेवायचं आणि तुमच्या दुसऱ्या बायकोच्या पोरांना तर ठेवा आम्ही वरती तंबू टाकून राहतो मला ते वरच्या मधल्याचं काय झालं वरचं बांधायचं ना. माझ्याकडे पैसे असले तर माझ्याकडे पैसे नाही वर बांधायला. आम्ही मामांजी ताडपत्री मारून घेतो वर. एक दोघाला एक रूम हा. भांडणं केली की कधी बी खाली. हा तुम्ही वरून डायरेक्ट जिने नेहमी नाही नाही हा. अरे घे ऍडजस्ट करून भांडणं एक रूम केलं मध्ये चौघं. वरून उडत यावं लागेल मग पंख लावा लागतील कुठं भाडं भरते का मला बापू माझ्याकडे दोनच साडे आहेत तुमचा जीव ना बायको मध्ये द्या ना मामी आम्ही दिवसभर हॉल मध्ये राहतो आणि संध्याकाळी रूम मध्ये जातो हा पण ऐका ना तेवढं किचन मध्ये स्वयंपाक करून द्या मला तुमची नवी आई यायचा वेळ झालाय. 2 परत तुम्हाला असू द्या आम्हाला बघू द्या ना नंतर पूजाला बोलून तुम्हाला. बरं मी काय म्हणतो बाप तुम्ही खरंच लग्न केलंय का आणि मग तिला 2 आहेत पहिले ना हो हा बरं आता तेवढं जरा लक्ष ठेवा थांबव आता कारखाना. अजून एवढी जागा आहे. जे बी अशी तुमच्यासारखी निघाली ना भांडकुदळे तिसरी हा परत ते अजून. बापू तो नंबर लावलेला आपला अजून काय? वेटिंगला आहे अजून अजून काय थकलो नाही. तुम्ही काय थांबणार नाही मग तुमचा बापले चाबरा दिसतोय निघायचं का आता? ऐका ना आहो निघायला का? नाही तुम्हाला आम्ही काय करतो आज जेवण करतो मस्त पण मला इथं राहून द्या वर. बरं बापू एक काम करा ना त्याला ना जेवायला बनवू द्या जेवण बिवून करा काढून द्या मी जाऊ दे राहिलेलं. म्हणजे तुम्ही काय आमच्यात काय तेल होता आलात का आगीत मीठ टाका आलात का मिरची टाका आलात चालेल. आता लहान पोरं एवढे कशाला एवढे आलात तिथं? कशाला आलात तुम्हाला बोलू का कोणी लहान पोरं. काय द्वारे तुमचं नाव केलंय का? नाही तर मी इथून जात आहे तर अरे जरा खा. हा, एवढीच पण तोंड किती चालते. काय कळत नाही तिला माहिती का. तुला तुझ्या बायकोला समजत नाही. मग ते कधी विचारलं का याला विठ्ठल पैसे कुठून आले लोखंडाला कुठून माझ्या आले? बापाने काय दिलं तुझ्या बापाने? ते नाही मला असं म्हणायचं होतं सगळा खर्च बापूने केलाय मग? म्हणजे आमच्या बापूंनी केला असं म्हणायचं मी म्हणतो बापू जातो आम्ही टेरेसवर चल मग. म्हणजे मी काय म्हणते हं. यांचं जाऊ दे तिकडे तेवढं आपलं बघा राहायचं इथं काय करला का जेवायला मागितलं थांबा ना मला काम आहे. मैत्रिणीकडे जाऊन आले. कधी बारसं कुणाचं, कधी वाढदिवस. आता नाही म्हणायची घरात हे घरी ठेवणार नाही तुमचं वालं. याला- नाही तुम्ही माझी नंतरची बायको आहे ना तुम्ही बघितले ना तिच्याकडे बघत राहता. त्या कासली जप्ती यार काय सांगायची. असली काय सुंदर करून आणली मग आव ही बघ ना मध्ये गेले खुशाल आपल्या घरात आता काय करणार आहे? अख्ख्या घराला आम्ही कामाची मदत केली इथं आता फक्त वाळून इटा उचलायची काम दुसरं काय इथं. मी करते करू लागते पण मला राहून देणार ना वर अगं चल आहे ते घालवशील ते असले पोर कौर करायच्यासाठी. यांना काय खरं नाही यांचं वालं. मला माहिती होतं ना या अशीच नालायक निघणार म्हणून दुसरं लग्न ना आपलं शेप. पोरं येते पोरगले लहान आहे राव मस्ती करून घरामध्ये मी म्हातारा हो तर ती मोठाली होती. हा मग काय मला हे काय सांभाळते हे सांभाळणारच नाही तुम्हाला काय सांभाळ. यांच्याच घरात भांडणं लागले आता घरामुळं बरं चला तुम्हाला दाखवतो बरं चला करून द्या 6 महिन्याच्या आत द्या मला. हो 100% 5 महिन्यात तुमचं पूर्ण